ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। संघर्ष क्रांती सेवा संघाची आढावा बैठक श्रीगोंदा इथे उत्साहात पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी BT गिरमकर हे होते, तर यावेळी अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी म्हटलंय की संघटनेची स्थापना 5 वर्षांपूर्वी सामाजिक प्रश्न सोडवण्याच्या उद्देशानं करण्यात आली आहे। शेतकरी, सर्वसामान्य नागरिक तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटना सातत्यानं कार्यरत आहे। येत्या काळामध्ये श्रीगोंदा तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये व्यापक सभासद नोंदणी मोहीम राबवण्यात येणार आहे। दर 2 महिन्यांनी कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे। तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून समाजकारणाला प्राधान्य देत महाराष्ट्रभर संघटनेचे कार्य अधिक बळकट केलं जाईल असं त्यांनी म्हटलं। कार्यक्रमाचे अध्यक्ष BT गिरमकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी संघटनेला सहकार्य करावं असं आवाहन केलं। बैठकीसाठी उपस्थित अंबादास दरेकर, भाऊसाहेब नेटके, सावता हिरवे, प्रवीण लबडे, प्राध्यापक सुरेश रसाळ, अशोक नवले, प्रमोद म्हस्के, रावसाहेब भोसले, भाऊ काळे, महेंद्र दरेकर, भागचंद झराड तसेच शशिकांत पवार, विजय वागणे, नाना भालेराव तसेच नाना खोडवे, अप्पा अरुण ससाने तसेच संजय ससाने, भगवान लगड, रुपेश इथापे, नवनाथ दरेकर, सागर वाकडे, समीर मचे, आनंद दरेकर तसेच स्वप्नील वाळके, सागर दरेकर, शांताराम भुजबळ, चंद्रकांत चौधरी, मंगेश भापकर, धनंजय अधोरे, स्वप्नील लाटे, सुनील दरेकर, मिथुन नगरे, राजेंद्र कुदाडे, कर्नूर सरपंच सागर दरेकर आणि शुभम भुजबळ आदी या ठिकाणी उपस्थित होते। नमस्ते। आज संघर्ष सेवा संघाची आढावा बैठक या ठिकाणी श्रीगोंदा शहरामध्ये पार पडलेली आहे। मी या निमित्तानं सांगू इच्छितो की जवळपास 5 वर्षापूर्वी संघर्ष क्रांती सेवा ही संघटना या ठिकाणी आपण स्थापन केलेली आहे। ही संघटना खऱ्या अर्थानं सामाजिक चळवळीतून आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आपण स्थापन केलेली आहे। त्याच्यामध्ये मग शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, मग तो पाण्याचा प्रश्न असेल, उकडीच्या पाण्यासंदर्भातला असेल, घोडच्या पाण्यासंदर्भातला प्रश्न असेल, या ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था असेल, त्याचप्रमाणे विजेचे प्रश्न असतील, लाईटच्या संदर्भामधल्या अनेक प्रश्नांवरती या संघटनेने या ठिकाणी आंदोलने केलेली आपण पाहिली असतील। आणि गेल्या 5 वर्षापासून कार्यरत राहत असताना आज जवळपास 100 ते 200 कार्यकर्ते या ठिकाणी या संघटनेच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित राहिले होते। येणाऱ्या काळामध्ये 2 महिने श्रीगोंदा तालुका असेल, अहमदनगर जिल्हा असेल, यामध्ये या ठिकाणी आम्ही पूर्णतः अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आम्ही आमची सभासद नोंदणी करणार आहोत आणि या सभासद नोंदणीच्या माध्यमातून 2 महिन्यानंतर एक विस्तृत मेळावा एकत्रितपणे घेऊ आणि या संघटनेची एक कार्यकारिणी आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या निमित्ताने करण्याचा आमचा मानस आहे। आणि निश्चित रूपानं येणाऱ्या काळामध्ये जवळपास 1 वर्षभरामध्ये 5 ते 10 हजार कार्यकर्ते कसे जोडले जातील अशा पद्धतीने या ठिकाणी आम्हाला काम करायचं आहे। या संघटनेला राजकारणापेक्षा समाजकारण करण्याची या ठिकाणी
ठिकाणी झालं आहे आणि म्हणून विविध प्रश्नांवरती आजपर्यंत आम्ही आंदोलनं केलेली आहेत आणि या निमित्तानं अनेक कार्यकर्ते, भागातील अनेक प्रमुख पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केलेली आहेत. त्यांनी ज्या ज्या सूचना केल्यात त्या सूचना अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी आम्ही त्याची अंमलबजावणी या निमित्तानं करणार आहोत. आपण पाहिलं असेल की श्रीगोंदा तालुक्यामध्ये गेली 20-30 वर्ष आपण पाहतो की MIDCचा प्रश्न सांगितला जातो, परंतु तो आता मंजूर झाला आहे असं ऐकलं जातं आहे, परंतु तो अस्तित्वात येणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण पाण्याच्या संदर्भामध्ये पाहिलं, कुकडीच्या पाण्याचं डिंबेमानी बोगद्याचा जर प्रश्न सुटला तर खऱ्या अर्थानं आमच्या भागामधील, पूर्व भागामधील 14 नंबर, 13 नंबर, 12 नंबर, 11 नंबर, अगदी 10 नंबर चारे असेल, 132ची त्या ठिकाणी चारे असेल, यांना पाणी मिळण्याचं काम या निमित्तानं होणार आहे. परंतु या प्रश्नांवरती एक मोठा जनआंदोलन उभं राहणं हे गरजेचं आहे. कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी काही आत्ता आंदोलनं केली आणि शासनाने काही अटी त्या ठिकाणी 19 साली ज्यांना कर्जमाफी मिळालेली आहे त्यांना कर्जमाफी मिळणार नव्हती, परंतु ते आता मान्य केल्याचं समजतंय. खऱ्या अर्थानं जनतेच्या रेटा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस सामाजिक प्रश्न सुटू शकतात आणि आम्ही या निमित्तानं निश्चित रूपाने एक सशक्त संघटना यापुढं त्या ठिकाणी तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, आणि याचं कार्यक्षेत्र संबंध महाराष्ट्र राज्य आहे, हळूहळू करून त्या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये कशी ही पोहोचवता येईल अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. सर्व आलेल्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपणाही या ठिकाणी आभार मानून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.